श्री स्वामी समर्थ. आज दुपारच्या जेवणामध्ये काय करायचा हा प्रश्न खूप मोठा पडला होता. काहीतरी तिखट चरचरीत खायची इच्छा झाली होती म्हणून मिरच्या घेतल्या आणि सगळ्या मिरच्या पिकायला लागल्या होत्या, लाल पडायला लागल्या होत्या म्हणून त्याचा खरडा करून थोडं पिठलं करायचा बेत केला आमच्याकडे. तर मी तर स्वतः पिठलं म्हणते, तुम्ही काय म्हणता ते पण मला नक्की सांगा, कारण माझ्या घरामध्ये सगळी म्हणतात झुणका असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला सांगायला विसरू नका. तर मिरची भाजताना व्यवस्थित छान असं काळेभोर पडोस्तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची. त्यात थोडंसं लसूण घालून घ्यायचा. अजून व्यवस्थित म्हणजे एकदम छान असं फ्राय करायचं, म्हणजे व्यवस्थित असं परतून द्यायचं त्याला चांगल्या मिरच्या. त्या नंतर सांगायचं असं तर की लगेच तेल टाकायचं नाही, कारण तडका उडला की त्याचा ठसका उठतो घरामध्ये. त्यामुळे व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं चांगली व्यवस्थित. नंतर थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर त्याला अजून चांगली टेस्ट येते, कारण मिरच्यांना मीठ टाकणं गरजेचं आहे. आणि असं मीठ टाकलं तर मग ते लवकर कुटून बारीक होत नाही. आपल्याला त्याच्यामध्ये कडक गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन कुटल्यानंतर ते व्यवस्थित बारीक होईल. बघा अशी लाल मिरची आहे ती कशी काळीभोर भाजलेली आहे. तर आता आपण त्यात तेल ओतणार आहोत. मग ते झाकायचं, कारण ठसका खूप जोरात उठतो, त्याचा ठसका लागण्याची शक्यता खूप असते. त्याची चांगली असं भाजून घ्यायची मिरची पहिला व्यवस्थित. मिरची भाजून झाल्यानंतर परत एकदा झाकण टाकायचं व्यवस्थित. अजून जरा छान चरचरीत भाजून घ्यायची मिरची. आणि लसूण घालताना खूप जास्त घालायचं नाही आहे आणि कमी पण घालायचं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला जेवढा लागणार आहे तितकाच बरोबर घालायचा आहे आपल्या चवीनुसार, कारण लसूण जास्त पण चांगला नाही किंवा खूप कमी पण असलं तर त्याची चव पण त्याला व्यवस्थित येत नाही. बघा किती छान मिरच्या चरचरीत भाजलेल्या आहेत. त्यात अजून मिठाचं पण छान हे झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता सगळं खलबत्त्यात कुटण्यासाठी मी सगळ्या मिरच्या काढून घेणार आहे. सगळ्या मिरच्या त्यात बसणार नाहीत, पण थोड्या मिरच्या काढाव्या लागतील, जेणेकरून आपल्याला कुटायला व्यवस्थित आलं पाहिजे. आणि गरमच मिरच्या कुटून घ्यायच्या, जेणेकरून तो लवकर खरडा बारीक होतो. नंतर मग तसं सुकट ठेवल्यानं गार झालं की मग मिरच्या कडक होतात, मग ते व्यवस्थित कुटत नाही. आता जर गरम तव्यातून काढलेलं लगेच कुटलं तर त्याचा मिश्रण चांगलं होतं. बघू शकता तुम्ही. सगळं एकत्र करून मी आता कुटलेलं आहे. जे ताटामध्ये ठेवलं होतं ते सुद्धा मी त्याच्यात घालून कुटलेलं आहे. तर चला थोडंसं पिठलं करायची पण इच्छा झालेली आहे. कांदा चिरलेला आहे, कढीपत्ता पण जाऊन मी घेऊन आलेले आहे. तोपर्यंत तवा गरम झालेला आहे. गरम झाल्यानंतर त्यात 2 पळी तेल घालायचं, कांदा घालायचा आणि कढीपत्ता थोडा, जिरं थोडं घालायचं. आणि हे सगळं परतून झाल्यानंतर परत आपण फोडणीला टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही कसं छान गेले. आणि तुम्ही जशी करतात ती सुद्धा पद्धत मला शेअर करायला विसरू नका. आणि ताईंनी कसं केलेलं आहे ते सुद्धा मला सांगायला विसरू नका, की मी केलेलं आहे ते सुद्धा कसं झालेलं आहे. कारण आत्ता अवेलेबल जे आहे तेच मी त्यात ॲड केलेलं आहे. कोथिंबीर वगैरे आता माझ्याकडे नाही आहे, कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे. जेव्हा लागेल तेवढंच आम्ही थोडा रानातून शेतातून घेऊन येत असतो. जेव्हा लागेल तेवढंच, कारण तो ठेवल्या की खराब होऊन जातो, म्हणून मी ते जास्त आणत नाही. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता खरडा वगैरे बारीक केलेला आपण त्यात टाकलेला आहे. तेलामध्ये अजून थोडा छान भाजून द्यायचा व्यवस्थित. नंतर हळद थोडी टाकायची. हळद टाकली की मग अजून थोडी कलर वगैरे व्यवस्थित येतो त्याला. नंतर मग मी बेसन पीठ आहे ते पाण्यामध्येच घालून घेते. आणि मग ते व्यवस्थित म्हणजे गुठळ्या त्याच्या होत नाहीत. व्यवस्थित पाण्यामध्ये घालून घेऊन त्यातच मीठ टाकलेलं आहे थोडंसं. जास्त मीठ नाही, पण थोडंसं किंचित मीठ टाकायचं आपल्या चवीप्रमाणे, कारण खरड्यामध्ये आधीच आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. छान कलर वगैरे छान आलेला आहे. थोडीशी कोथिंबीर हवी होती, पण आता कोथिंबीर नाही आहे. आणि जिरं कोण तेलामध्ये टाकतं. मी वरून असं जरासं थोडंसं असं हे हातावरती प्रेस करून मी त्याच्यात टाकत असते. आता थोडंसं झाकण घालून याच्यावरती ठेवायचं, जेणेकरून हे व्यवस्थित वाफलून पिठलं छान शिजेल आपलं आणि थोडं खायला चव लागेल. पीठ अजून शिजत नाही लवकर. कोण लगेच काढतं, पण असं काढायचं नाही, जास्त वेळ ठेवायचं त्याला, जेणेकरून ते व्यवस्थित पिठलं शिजलं पाहिजे आपलं. हे असं मी जिऱ्याची चुरळी करते. व्यवस्थित जिरं थोडंसं वरून टाकते. तुम्ही कसं टाकता हे पण मला सांगायला विसरू नका, जेणेकरून कारण हा खमंग वास खूप छान येतो. वाफवलेल्या जिऱ्याचा वास खूप छान येतो.
वरून टाकलेल्या जिऱ्याचा. झालेला आहे. वा, टेस्ट तर खूप छान झालेली आहे. तिखट चरचरीत खूप छान झालेला आहे. मीठ वगैरे व्यवस्थित सगळं आहे. तर आता मी ते पलीकडच्या गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता या गॅसवरती मी थोडंसं चवाळ्याची आमटी करणार आहे, कारण आता अवेलेबल भाजी वगैरे काही नव्हतं. मग फक्त त्याच्यावरती भाताबरोबर खायला काय नसणार आहे, म्हणून मी ते कांदा घातलेला आहे. तुम्ही काय घालता ते पण मला सांगा, कारण जास्त मसालेदार पदार्थ नको आहेत आपल्याला खायला, कारण चटणीमध्ये पण आहे बरेच काही सगळे प्रोडक्ट, म्हणजे सगळे मसाले वगैरे आपण वापरत असतो. त्यामुळे खेडेगावची चटणी खूप छान होत असते विकतच्या चटणीपेक्षा. झालेलं आहे, फोडणी दिलेली आहे मी. वाव, किती छान तवंग आलेला आहे चटणीला, कारण चटणी खूप छान आहे. त्याला वरनं मीठ जास्त लागतं. माझी चटणी जी मी केलेली आहे त्याला मीठ खूप लागतं. बहुतेक मी किलो मीठ घातलं होतं, पण तरीसुद्धा कमी पडलेलं आहे. मीठ जास्त लागतं त्याला. राहिलेला खरडा आपण भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. ही काचेची भरणी आहे. मी मध आणला होता. तब्येत कमी होण्यासाठी सकाळी मी खात होते. तो संपलेला आहे. घासून बरणी ठेवलेली आहे. आपण काही टाकून देत नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्त्रिया काहीच वेस्ट जाऊन देत नाहीत. त्यामध्ये आता राहिलेला खरडा मी भरून ठेवते, म्हणून जेणेकरून तो मुरला की छान लागतो खायला, आणि तो काही जास्त दिवस राहणार नाही. मला खूप खरडा आवडतो, त्यामुळे 4 ते 5 दिवस, 8 दिवसांमध्ये संपून जाईल. तुम्हाला ही खरडा आवडला का हे पण मला सांगा, नक्की सांगायला विसरू नका. राहिलेला आहे त्याला भाकरीचं थोडंसं तुकडा लावून सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं, पुसून घ्यायचं. झालेलं आहे पॅक. मुरायला आता ते व्यवस्थित मुरतं त्यामध्ये. चला जेवायला या